आज पहाटेच राज ठाकरेंनी ट्विट केलंय की दौरा तुर्तास स्थगित आहे. काय अर्थ काढावा? मला असं वाटतं या संदर्भातली भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुण्याची जी सभा आहे त्या सभेमध्ये स्पष्ट करतील आणि जे त्यांना सांगायचे ते त्या सभेमध्ये स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्या स्वास्थ्याबद्दल अनेक चर्चा होत आहेत. त्यांचं ऑपरेशन होणार आहे. मला असं वाटतं आपण रविवारपर्यंत थांबावं. रविवारी सन्माननीय साहेब स्वतः या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की त्यांचा एक मदत कक्ष आहे जे वाराणसी आणि अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासाठी मदत होतं. आम्हाला मदत मागितली असती तर आम्ही मदत केली असती. आमचे नगरसेवक रात्रीच्या रात्री सोडणारे आम्हाला काय मदत करणार? त्यांचं हेही म्हणणं आहे की कुठेतरी केंद्र सरकार भाजप जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचा उपयोग करतं. हे मला असं वाटतं ज्यांनी आमचे रातोरात नगरसेवक चोरले, आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना 14 दिवस तडीपाऱ्या लावल्या, त्यांच्याकडनं आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का? म्हणजे तुम्ही असतात तरी तुम्ही ठेवली असते का मला सांगा. संदीपजी 16 दिवस संदीप देशपांडे, संतोष धुरे आणि संतोष तुमचे साळी जे आहेत त्यांच्यावर कारवाई, गुन्हा दाखल आणि सगळं गोष्ट सुरू होतं. 16 दिवसानंतर तुम्ही मुंबईत परतलेला आहे. एकंदरीत हा सगळं काय नेमकं घडलं, घटना असेल किंवा असेल, सगळे संदर्भ काय? सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. माझ्या सर्व पत्रकार मित्रांचे, चॅनलवाल्यांचे, की तुमचं जे फुटेज होतं ते स्वयंस्पष्ट फुटेज होतं की जो गुन्हा आमच्यावर दाखल केला तो गुन्हा खोटा गुन्हा होता आणि त्या खोट्या गुन्ह्यासाठी अख्खे महाराष्ट्रातले पोलीस आम्हाला शोधत होते. मला असं वाटतं हे तुमच्या फुटेजमुळे स्पष्ट झालं आणि तुमचं फुटेज आहे त्याचे स्क्रीनशॉट आमच्या सन्माननीय जे वकील साहेब होते त्यांनी न्यायालयात दाखवले आणि त्याच्यावरनं ते स्पष्ट झालं की अशा प्रकारे कुठलाही गुन्हा घडला नव्हता, आमचा कुठलाही धक्का लागला नव्हता आणि हे सगळं सरकारने दबाव बनवण्याचे, म्हणजे आम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये, आम्ही ज्या प्रतिक्रिया देतो त्या देऊ नये, आमचं थोबाड बंद राहावं, या सगळ्या गोष्टींसाठी हा सगळा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर संपूर्ण विश्वास होता आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला. एका महिला पोलिसाला धक्काबुक्की करणं, एका पीआयच्या पायावरून गाडी घालणं, याचबरोबर हेतू पुरस्कार हा सगळा प्रकार तुम्ही घडवून आणला असा होता. 353 आहे आणि कलम लावण्यात आलेले. बघा, कलम तर त्या नवनीत राणा मॅडमवर राजगृहाचं पण लावलं. कलम लावायला काही सगळ्या गोष्टी लागत नाही. मनाला येईल ती कलम लावू शकतात. शेवट सरकार त्यांचं आहे. माझ्या मनात आलं उद्या मी 302चं कलम लावेल, उद्या तुम्ही अजून 376चं कलम लावाल. कलम लावायला काय? पण जे कलम तुम्ही लावताय तशी घटना घडली आहे का? मला वाटतं आपल्यापैकी कोण उपस्थित होतात त्या दिवशी? सगळेच होतात. माझा तुम्हाला नम्रपणे एक प्रश्न आहे, खरोखर आमचा धक्का लागला का? तुम्ही उत्तर द्या मला. तुम्ही म्हणालात ना आत्ता या क्षणी धक्का लागला, संदीप देशपांडे राजकारण सोडायला तयार आहे. पण मनावर हात ठेवून सांगा, तुम्ही सगळे पत्रकार तिथे उपस्थित होता आणि माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फुटेज आहे, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत आम्ही. त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. मिल स्पेशल नाव काय त्यांचं? बेलोसे. ते बेलोसे साहेब त्या कसार साहेबांच्या पाठी होते आणि त्या बेलोसेंच्या पाठी त्या महिला अधिकारी होत्या आणि त्या बेलोसेंचा धक्का त्याला लागला. हे माझ्याकडे याचा फोटो आहे, फोटो. असं असताना सरकारने दबाव बनवून, पोलीस स्टेशनवर दबाव बनवून काहीतरी ते फुटेज मधल्या थोडेसे शॉर्ट्स कट करून, चुकीचं आहे गोष्ट. ठीक आहे, तुमचा राजकीय खुन्नस आहे आमच्यावर, तुम्ही काढलात. आज तुमचे दिवस आहेत, आमचे दिवस येतील, त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. सत्ताधाऱ्यांनी घडून आणला का तो प्रकार? नाही, घडवून आणला नाही, तो इन्सिडेंट घडला. मला असं वाटतं त्या घाई गडबडीत त्यांना धक्का लागला, तो आमचा लागला नाही. याचा फोटो आहे माझ्याकडे, तो मी पाहिजे तर तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो. पण तो एकाच चॅनलचा आहे म्हणून बाकीच्या चॅनलनी दाखवणार नाही असं करू नका. मुळात प्रश्न हा आहे की 149ची नोटीस होती, घरातून बाहेर निघण्यास तुम्हाला मज्जा होता. अशा परिस्थितीत एक मिनिट, एक सेकंद. 149ची नोटीसमध्ये कुठे लिहिलंय की तुम्ही बाहेर पडू नका असं? वाचा ती नोटीस, वाचा 149ची. मला असं वाटतं आपण बातम्या करण्यापूर्वी पहिले कायदा समजून घेतला पाहिजे.
149 नोटीसमध्ये असं म्हटलं होतं की तुमच्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला त्याच्यावर जबाबदार धरण्यात येईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का? तर नव्हता झाला. मग जबाबदार तुम्ही कशासाठी ठरलं तर आम्हाला? कशासाठी आमच्यावर? बरं, आपण आपल्यापैकी कोण होतं मला माहीत नाही त्या दिवशी, पण तुम्ही होता. मी पोलिसांना स्पष्ट विचारलं तेव्हा, तुम्ही मला डिटेन करताय का? ते तुमच्या फुटेजमध्ये पण आहे. त्याच्या अगोदर राजसाहेबांच्या घरी जायच्या आधी मी त्यांच्याशी बोललो, हात मिळवला आहे ना, त्याचं पण फुटेज आहे, तेही दाखवतो तुम्हाला. असं असताना तुम्ही जर अशा पद्धतीने सुडाचं राजकारण जर हे सरकार करणार असेल तर मला वाटतं गांधीजींचं एक वाक्य आहे की मी डोळा काढला म्हणून तू डोळा काढलास, तर त्याचं मला असं वाटतं कुठेच एंड नाहीये त्याला. आज तुम्ही सुडाचं राजकारण करताय, उद्या सत्य आल्यावर आम्ही तुमच्यावर सुडाचं राजकारण करू, तर त्याला शेवट कुठे आहे? हे कुठल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय की एकमेकांवर एवढा खुन्नस ठेवायचा? रात्री 12-12, 1-1 वाजता माझी पत्नी एकटी असताना, माझा मुलगा लहान असताना तुम्ही घरी पोलीस पाठवता लपून. त्याचंही सीसी फुटेज आहे माझ्याकडे. कशा पद्धतीने तुम्ही एका महिलेला न घेता तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाता दबाव निर्माण करायला म्हणून. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषणामध्ये म्हणणार की केंद्र सरकार सुडाचं राजकारण करते. मग तुम्ही काय करताय? ठीक आहे, जी घटना घडली ती आम्ही न्यायालयात लढा दिला, आम्ही ती गेलो, पण मला असं वाटतं की जबाबदारीचं भान हे सगळ्यांनी बाळगायला पाहिजे. की आपण समजा एखादी बातमी जरी दाखवतोय तरी ती खरोखर तिथे घटना घडली आहे काय तिथल्या पत्रकारांना माहिती होतं. बरं, मी आपल्या सगळ्यांसमोर एक नम्र विनंती करतो की आमचा धक्का लागल्याचं एक जरी फुटेज दाखवलं, संदीप देशपांडे राजकारण सोडून दे, सोडून देईल. एकाने दाखवा फुटेज की बाबा हा तुमचा गाडीचा दरवाजा लागला किंवा या गाडीचा धक्का लागला किंवा आमच्यापैकी कोणाचा स्पर्श झाला त्या ताईंना. का मग त्या ताईंना आतापर्यंत रजेवर टाकलंय? सक्तीची रजा का दिली आहे त्यांना? का त्यांना मीडिया समोर आणलं नाही? पण हे प्रश्न कोणीच विचारले नाही, कारण आम्हाला विचारायचेच नाहीत ते प्रश्न. हे सगळं सुरू असताना अर्थात तुम्ही त्यावेळी नव्हतात, पण राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं होतं की सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आणि त्यात थेटपणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचं नाव घेण्यात आलं होतं. हे सगळं कोण करते असं तुम्हाला वाटतंय? ज्या पद्धतीने सगळी कारवाई झाली. सर्वात पहिले तर सन्माननीय राजसाहेबांचे खूप खूप आभार. या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबियांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले, आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि माझ्या पक्षातले सर्वच नेते मंडळी, आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक उभे राहिले. बरं, माझं ठीक आहे, माझ्यावर तुमचा खुन्नस होता राजकीय. त्यांनी विचार संतोषनी काय वाईट केलेलं? हा तर बाजूला उभा होता, हे तर सगळ्यांनी बघितलं. मग ह्याच्यावर का केस घातली? बरं, घातली ती घातली. जेलमध्ये अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांना ठेवलं गेलं. म्हणजे एका राजकीय आता राजकीय गुन्हा होता, याला तुम्ही खुनी लोकांच्या बॅरकमध्ये ठेवता त्रास द्यायला म्हणून. अट्टल गुंडांच्या बॅरकमध्ये ठेवता तुम्ही आमच्या संतोष साळीला, शाखाध्यक्षाला. एवढं तुम्हाला सूड उगवायचं आमच्यावर? मला असं वाटतं या पद्धतीचं राजकारण हे फार काय त्याला असं म्हणतो, ज्यांची फार लहान बुद्धी आहे अशा पद्धतीचं राजकारण आहे. संदीपजी, जेव्हा तुम्ही फरार होतात तेव्हा भूमिगत म्हणा, भूमिगत. फरार कोण असतो सांगतो? परत तो बरं झाला शब्द वापरला. फरार या शब्दाचं डेफिनेशन काय, त्याची व्याख्या काय, एकदा ती आपण समजून घेऊया. एखाद्याच्या वर गुन्हा साबित झाल्यानंतर तो सापडत नाही ना, त्याला फरार असं म्हणतात. आणि भूमिगत म्हणाल तर आता भावना गवळी सुद्धा भूमिगत आहेत, अनिल देशमुख पण होते. आणि जे शिवसेनेचे शहाणे नेते आम्हाला सांगत होते हजर व्हा, हजर का नाही होत, भावना गवळी का नाही हजर झाली हो आतापर्यंत? अनिल देशमुख किती दिवस लपले होते? प्रताप सरनाईक कुठे गायब होते? तुमचा तर गृहमंत्री होता आणि आम्हाला सल्ले देताना लाजा नाही वाटत एकाला पण? सर, ह्या दरम्यान राज ठाकरेंनी तुमच्याशी संवाद साधला? नाही, तो आमचा वैयक्तिक विषय, तो तुम्हाला सांगणार का. पण मी तेच म्हणतोय परत एकदा की संतोष आणि संदीप देशपांडे दोघंही वारंवार सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून हे ठरवून झाले असं वाटतं? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा अन्यायाच्या विरोधात लढतच असतो.
एकट्या संदीप देशपांडे किंवा संतोष धुरीचा विषय नाही, हा महाराष्ट्र सैनिकांचा विषय. सगळ्यांना तडीपाऱ्या लावल्यात तुम्ही 14 दिवसाच्या. या पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान अशी कुठलीही हिंसक घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्ही सूड उगवताय आमच्यावर? का आम्ही हनुमान चालीसा म्हटलं हे तुम्हाला झोंबलं? का सन्माननीय राजसाहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत हे तुम्हाला झोंबलं? नेमकं झोंबलं काय? सूड उगवताय ठीक आहे, पण कशाचा सूड उगवताय हे तर कळू द्या आम्हाला. याला एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता मुद्दा उघड केला, तुमच्या शाखाध्यक्षाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून व्यवस्थित वेगळ्या प्रकारची नाही, पोलिसांकडनं नाही, म्हणजे जेल प्रशासनामध्ये जे अट्टल गुन्हेगारांचं बॅरेक असतं त्या बॅरेक मध्ये संतोषला का ठेवलं तुम्ही? तशाच प्रकारचा आरोप हा नवनीत राणा यांनी देखील केला होता. हा, केलं म्हणजे ते लोक करतातच. जी आहे घटना ती आहे इथे समोर. विचारायला कुठल्या 7 नंबरच्या बॅरेक मध्ये ठेवलं? 7 नंबरच्या बॅरेकला कोणाला ठेवतात? ज्यांना अर्थरोड माहिती आहे त्यांना विचारा ही गोष्ट. अशा पद्धतीने तुम्ही सूड उगवणारच आमच्यावर? राजकीय हे राजकीय सूड उगवण्याचं षडयंत्र नाहीये. एकीकडे महाविकास आघाडी म्हणते की भाजप सरकार, केंद्रातील भाजप सरकार सुडाचं राजकारण करतं, आणि इकडे तुम्ही म्हणता की इथलं महाविकास आघाडी सरकार राजकारण करतंय. तुम्ही कसं पाहता याकडे? मी आता तुम्हाला सांगितलं काय काय केलं ते. त्याच्यावर तुम्ही कसं पाहता ते सांगा मला. संदीप, फक्त दोघांसाठी जी माहिती तुमच्यापर्यंत देखील आहे आणि संपूर्ण यंत्रणा अगदी टॉप. नाही, आम्हाला पोलिसांविषयी काही तक्रार नाही. ते त्यांचं काम करत होते आणि त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं त्यांनाही आतमध्ये कुठेतरी माहिती होतं की आपण ज्यांना शोधतोय ते काय कोणाचा मर्डर करून पळाले नाही, कोणाचा रेप करून पळाले नाही, कुठली घरफोडी करून पळालेली नाहीये. त्यामुळे त्यांना कळत होतं की आपण काय करतोय, पण सरकारचा दबाव असल्यामुळे त्यांचाही नाईलाज असा. संदीप जी, हिंदी में जानना चाहेंगे. आज राज साहब ने एक ट्वीट किया है जिसमें उन्होंने कहा कि अयोध्या का जो दौरा है फिलहाल स्थगित है. ये बताया जा रहा है कि उनकी तबीयत खराब है, इस वजह से दौरा नहीं हो रहा है. तो इसके बारे में कोई देखिए, जानकारी? इसके बारे में जो भी भूमिका है 22 तारीख की जो रैली है उसमें खुद स्वयं राज साहब स्पष्ट करेंगे. संजय राउत जो है अभी थोड़ी देर पहले उन्होंने मीडिया से बोला कि जिस तरीके से बृजभूषण शरण सिंह जो वहाँ के एमपी हैं यूपी के, वो जिस तरीके से लगातार उनके दौरे का विरोध कर रहे थे, कहीं ना कहीं उस बात को लेकर उसकी परिस्थिति को समझकर उन्होंने ये दौरा रद्द किया है. अगर जो है, जबकि शिवसेना की तरफ से आदित्य ठाकरे और शिवसैनिक अयोध्या यात्रा पे जा रहे हैं, इसको किस तरीके से देखते हैं? टिप्पणी की. सॉरी, मैंने आज सुबह का कपिल शर्मा का कॉमेडी शो नहीं देखा है. मैंने नहीं देखा सुबह का. ये जो पूरी घटना हुई थी संदीप, आप लगभग जो है 16 से 17 दिनों तक अंडरग्राउंड थे. आप थे और धुरी जी भी साथ में ही थे आप लोग. इस पूरी घटनाक्रम को कैसे देखते हैं? ये जो पूरा मामला हुआ था इसको किस तरीके से आप देखते हैं? लगातार जिस तरीके से सरकार के करनी पर, उनके वक्तव्यों पर, उनके बयानों पर जो हम सवाल उठा रहे थे, उसी की सजा देने की कोशिश हमको की गई. और ये पूरे बदले की भावना से ये सरकार सरकारी यंत्रणाओं का इस्तेमाल कर रही है, पुलिसों का इस्तेमाल कर रही है हमारे ऊपर दबाव बनाने के लिए. लेकिन एक बात मैं बहुत स्पष्ट करना चाहता हूँ, इस ऐसे कोई भी चीज से हम लोग डरने वाले नहीं हैं. सवाल तो उठेंगे और सवाल तो पूछेंगे. सचिन सावंत यांनी एक प्रश्न विचारलाय. राज ठाकरे यांच्या नामुष्कीला भाजपच जबाबदार आहे. याच्याबद्दलची भूमिका स्वतः साहेब 22 तारखेला बोलतील. त्यामुळे मी आता याच्याबद्दल बोलणार नाही. माझी तो आपल्याला विनंती आहे, अयोध्या दौऱ्याचे प्रश्न पण विचारू नये. एक महिला जो है पुलिस अधिकारी के साथ जो है उनके ये कहें कि उनके ऊपर हमला करने का या जो है गाड़ी से उन्हें ठोकर मारने का, इस तरीके से मैन हैंडल करने का एक जो है कलम आपके ऊपर लगाया गया था, जो FIR दर्ज हुई थी. इसको किस तरीके से देखते हैं? देखिए, कल मैं अगर सत्ता में रहूं और आपके ऊपर 302 का कलम लगाऊंगा तो उसके लिए मुझे स्टोरी तो देनी पड़ेगी कि नहीं, कि भाई किसी का मर्डर हुआ है कि ये तो बताना पड़ेगा. जो कलम लगाया है उसका और उस घटना का कुछ संबंध ही नहीं है. इसीलिए कोर्ट ने हमको एंटीसिपेटरी बेल दी. तो कोर्ट हमको बोलता था कि पुलिस कस्टडी में जाओ. और आप थे क्या उस दिन? मैं नहीं था, मेरी टीम थी. आपकी टीम तो, आपके पास फुटेज, आप देख लीजिए क्या कहीं भी हमारा स्पर्श हुआ है क्या. आज उस महिला अधिकारी को जानबूझकर कंपलसरी लीव पे भेजा गया है. क्यों भेजा गया है? मुझे लगता है सवाल आपने पूछना चाहिए सरकार को. जिस समय आपने जैसा मैं बात कर रहा हूँ, उनको भी पूछिए सवाल कि भाई आपको धक्का लगा था क्या, आपको दरवाजा लगा था क्या. मेरे ख्याल से आपकी एक रिपोर्टर थी जिन्होंने उनको उठाया, आज वो शायद नहीं है, उनसे पूछ लीजिए.
उनका बाइट लीजिए, मैं तो कहता हूँ। जी संदीप जी, जिस समय आप अंडरग्राउंड थे उस समय ये भी कहा जा रहा था, कई सारे जो विपक्ष नेता हो, चाहे एनसीपी की तरफ से हो, शिवसेना की तरफ से, हर कोई ये कह रहा था कि अगर आपने कुछ गलत नहीं किया, जैसा कि आपकी तरफ से, आपके वकीलों की तरफ से दलीलें कोर्ट में दी जा रही थी कि हमने कुछ गलत नहीं किया, ऐसा कुछ हुआ नहीं था, तो सामने क्यों नहीं आ रहे हैं, भाग क्यों रहे हैं, अंडरग्राउंड क्यों हो गए? देखिए ऐसा है, उसको एंटीसिपेटरी बेल कहते हैं कि हमको सरकार को ये करना था कि हमको जानबूझ कर अरेस्ट करें, तो उसमें क्या मतलब मैंने जो गुनाह नहीं किया उसके लिए मैं अरेस्ट हो जाऊं? और मैंने गलत नहीं किया है इसलिए आज मैं इधर हूं। 14 दिन नहीं था, लेकिन गलत नहीं किया इसलिए आज इधर हूं। और गलत नहीं किया होता तो भी ये लोगों ने मेरे को 14 दिन और 1 महीना रखने का प्लान किया था। तो ऐसे सरकार की दादागिरी को हम चलने दें? क्या हमको अधिकार नहीं हम कोर्ट में जाके हमारी बात रखे और कोर्ट से न्याय मांगे? आप इस समय जो है आपको, आपके खिलाफ एफआईआर, साथ में जो है मनसे के कई सारे कार्यकर्ताओं को तड़ीपार किया गया, उनके खिलाफ मामले दर्ज किए गए, उसको लेकर एक बाकायदा राज साहब ने मुख्यमंत्री को लेटर लिखा था जिसमें साफ तौर पर उन्होंने कहा था कि आप जिस तरीके से टारगेट कर रहे हैं वो राजनीति सही नहीं है, इसको किस तरीके से देखते हैं? वही मैं अभी वही बता रहा हूँ ना, जो सन्मान्य राज साहब ने कहा कि जिस प्रकार से आप बदले की राजनीति कर रहे हैं, मुझे लगता है वो गलत है। ये महाराष्ट्र की परंपरा नहीं है, बिल्कुल नहीं है। संदीप, एक संदीप प्रश्न जी, तोच आपका मारायचा. सवाल है कि राज ठाकरे साहब 5 जून को अयोध्या जाने वाले थे, फिलहाल ट्विटर पर जो जानकारी दी है कि वो स्थगित किया मैंने गया अभी है। अभी बताया कि अयोध्या दौरे के बारे में जो भी बात है वो खुद राज साहब 22 तारीख को करेंगे। संदीप जी, तोच मराठीत प्रश्न की अनेकांचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही काही केलं नाही, जर गुन्हा घडलाच नाही किंवा हे नाही केला तर तुम्ही पळालात का? हा वारंवार प्रश्न विचारला मुळात जातो. विषय असा आहे की त्या दिवशीचं जे प्लॅनिंग होतं ते 14 दिवस आम्हाला तडीपार करून किंवा जेलमध्ये ठेवायचं प्लॅनिंग होतं। आम्ही उगीच राहायचं का हो जेलमध्ये? तुम्हाला उद्या मी उचलून नेलं आणि तुम्ही राहाल का जेलमध्ये? तुम्ही तुमच्या बचावाचा तुम्हाला कायदेशीर अधिकार आहे ना, मग तो आम्ही आमचा अधिकार वापरायचा नाही का? म्हणजे तुम्हाला पूर्वकल्पना होती की तुम्हाला 100% जसे पोलीस त्यांचे आहेत तसे आमचे काही मित्र आहेत पोलिसांमध्ये। ओके, थँक्यू। साडीचा अनुभव थोडा सांगू थोडक्यात राहू दे, ठीक आहे, थँक्यू।